हे आपल्या डोक्यात ठेवायचं, स्वतःच्या गाडीला कधी कमी नाही समजायचं. जे आपल्या हातात आहे ते दुसऱ्यांच्या नशिबाती नाही आहे. हे डोक्यात ठेवून कधी स्वतःच्या गाडीला कधी कमी समजलं. की रायडिंग या गाडीवर नाही होऊ शकत, त्या गाडीवर नाही होऊ शकत. मोटो व्लॉगिंग मोटो व्लॉगिंग करायला फक्त तुम्हाला एक गाडी लागेल, मग ती कुठली असो, त्याशी काही घेणं देणं नाही. फक्त तुमचं ते स्पिरिट पाहिजे मोटो व्लॉगिंग करायची, त्यावर सगळं आहे. आता आम्ही चौघांमध्ये आमच्याकडेही कुठली अशी इम्पोर्टेड बाईक नाही. आम्ही पण बघून शॉक होतोय की फरक गाड्यांमध्ये. तरी आपण आपली गाडी बेस्ट समजायची, कुठे कोणी भाषा येऊ दे. अशा अशा गाड्या बघतोय त्या कधी बघितल्याही नाही. भाई एवढा स्लो का चाललाय काय कळून झालं. मला वाटतं गाडीला हँडल करायचं काय अवघड आहे, तर त्याला नीट जमत नाहीये. नाहीतर टर्निंगला भाई या गाडीमध्ये विषय होता. याची टॉप स्पीडच याची टॉप स्पीडच जर याची असेल 150, तर मला वाटतं पहिल्या गेअरवर याला सांभाळून चालवायला लागत असं. त्यामुळं त्याला येत नाही असं नाही. अशा टायमाला गाडी आणि ती एवढ्याच इझीची सांभाळणं लय अवघड आहे. म्हणून तो निवांत हळूहळू चाललाय, तेच कारण आहे. पण ह्या जागेवर कमी सीसीची गाडी कशी नाही. टर्निंग पण त्याने केवढी मारली, अँगल ऑफ